उद्या मला गावी जायचंय म्हणून ही सगळी तयारी चालू आहे. ही डाळी वगैरे तर मी डब्यामध्ये छान अशी भरून ठेवली होती. पण नाही ना म्हटलं चला रूम जर बंद राहिले तर सगळ्या डाळी खराब होऊन जाणार आणि मग तिथून आल्यावर आपल्याला फेकावंच लागेल. म्हणून म्हटलं एक ऊन तरी देते. जेवढ्या माझ्याकडे डाळ्या होत्या तेवढ्या मी वरती आणल्यात आणि सगळे मला आता वाळू घालायचे होते. ते व्यवस्थित वाळू घातल्या आणि ते वाळतंय तोपर्यंत म्हटलं चला दुसरे सुद्धा कामं करून घेते. आता मला जर गावी जायचं असलं ना तर माझी कोणतीही एखादी जरी वस्तू बाहेर राहिली ना तर मला करमत नाही आणि त्या वस्तूमध्ये माझं खूप जीव असतं. आता ही मॅटने मी बाल्कनीमध्ये टाकलेली होती. आता त्याची काही गरज नव्हती मला धुवायची आणि व्यवस्थित ठेवायची. घरातच आहे ते, पण कसं पाखरं येतात आणि पाखरानं जर घाण करून ठेवली तर तिथून आल्यावर मला खूप जास्त त्रास होईल म्हणून त्याला ही व्यवस्थित धुवून ठेवली आणि बॅग पॅक करायची होती. इतके कपडे मी भरून घेतले ना, एकटीच्या कपड्यानं बॅग भरली. अजून राजवीरचं तर बाकीच आहे. खरंच आपलं कसं असतं ना, जिकडे जायचं तिकडे आपल्याला नुसतं असं वाटतंय की हे पण पाहिजे आपल्यासोबत, ते पण पाहिजे. काही ज्वेलरी वगैरे पण घ्यायची होती, ते पण मी इथं बघत होते की कोणती वस्तू आपल्याला लागणार आहे. तेही व्यवस्थित भरून ठेवली आणि त्याच्यानंतर आता पार्लरमध्ये तर मी काही जाणार नव्हते. घरीच मी जे काही करायचं ते करत असते. स्क्रब वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर राहिलेले कामं परत करायची होते मला. आयब्रो वगैरे करून घेतली. मी घरीच करते सगळं. तरी ते सकाळचे काही डाळी मी वरती टाकलेले होते ना, तेही व्यवस्थित चाळून आता डब्यामध्ये भरून ठेवायची होती. तेच कामं करायला मी परत वरती गेले होते. आता हे सगळं आवरून घेतलं. नंतर जेवण सुद्धा मी बनवून घेतलं होतं. पण आज सकाळपासून नुसतं धावधाव चालू म्हणून अशी काही तब्येत झाली होती आज. तर चला इथेच एंड करते.